नमस्कार. आज आपण एका अशा नाटककाराबद्दल बोलणार आहोत ज्यांच्या लेखणीने फक्त रंगमंचच नाही तर अख्खा समाज आणि व्यवस्था ढवळून नाडली. त्यांचं नाव आहे प्रेमानंद गज्वी. विचार करा, एका नाटकाला, एका कलाकृतीला थेट संविधान विरोधी ठरवलं जातं. असं का झालं असेल? इतका टोकाचा आरोप एखाद्या नाटकावर का केला गेला असेल? तर गोष्ट आहे 2015 सालची. प्रेमानंद गज्वी यांचं एक नाटक होतं छावणी. आणि झालं असं की सेन्सर बोर्डाने या नाटकाला परवानगीच नाकारली. मग काय, देशभरात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर एक मोठं वादळ सुटलं. पण मग प्रश्न पडतो की छावणीसारखं इतकं वादळी नाटक लिहिणारे हे प्रेमानंद गज्वी आहेत तरी कोण? त्यांच्या लेखणीची आणि विचारांची ताकद समजून घेण्यासाठी चला आधी त्यांची ओळख करून घेऊया. प्रेमानंद गज्वी, जन्म 1947. म्हणजे बघा, हे असे लेखक आहेत जे समाजाचं कठोर विदारक सत्य आपल्यासमोर ठेवतात. हो, ते सत्य जे आपल्याला अनेकदा अस्वस्थ करतं. त्यांची लेखणी कधीही कसलीही तडजोड करत नाही. गज्वींच्या लेखणीची मुळं ना त्यांच्या बालपणात आहेत. ते स्वतः सांगतात की त्यांचं मूळ नाव आनंद गजभिये होतं आणि त्यांच्या गावातील भीमबुद्ध भजनी मंडळाचा त्यांच्यावर खूप खोलवर प्रभाव पडला. कलेची आणि सामाजिक जाणीवेची बीजं त्यांच्या मनात खरं तर तिथेच रुजली. आणि हीच सामाजिक जाणीव त्यांच्या लेखणीचा आत्मा बनली. म्हणूनच छावणी नाटकावरून झालेला वाद हा काही अचानक घडलेला प्रकार नव्हता. त्यांचं संपूर्ण लेखनच जणू काही सामाजिक बदलाचा एक बुलंद आवाज बनून राहिला आहे. 14 हा फक्त एक आकडा नाहीये. या आकड्यामागे प्रेमानंद गज्वी यांच्या कामाची व्याप्ती आणि त्यांच्या विचारांची ताकद दडलेली आहे. त्यांची एक प्रसिद्ध एकांकिका आहे घोटभर पाणी. या एकांकिकेचं तब्बल 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर झालं. आता यावरूनच त्यांच्या कामाची देशव्यापी पोहोच किती मोठी होती याचा अंदाज येतो. आणि ही तर फक्त एक एकांकिका झाली. त्यांची करवंत, गांधी आणि आंबेडकर, जय जय रघुवीर समर्थ ही नाटकं सुद्धा प्रचंड गाजली. इतकंच नाही तर करवंत हे नाटक नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या प्रतिष्ठित भारत रंग महोत्सवातही सादर झालं होतं. पण या सगळ्या नाटकांच्या मुळाशी एक समान धागा आहे. तोच विचार ज्यामुळे छावणी इतकं वादग्रस्त ठरलं. आणि तो विचार होता थेट व्यवस्थेला आव्हान देण्याचा. त्यांना अनेकदा आंबेडकरवादी लेखक म्हणून ओळखलं जातं. आता याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर असा लेखक जो संविधानिक मूल्यांवर जगतो, जो आपल्या लेखणीतून शोषित वंचितांची बाजू मांडतो आणि सामाजिक समानतेसाठी आवाज उठवतो. त्यांची लेखणी ही बदलाचं एक शस्त्र आहे. तर मग छावणी नाटकात असं नेमकं काय होतं? पहिलं, ते भांडवलशाही व्यवस्थेला नकार देतं. दुसरं, जातीय व्यवस्थेचा अंत झालाच पाहिजे अशी मागणी करतं. तिसरं, वाढत्या आर्थिक विषमतेवर थेट बोट ठेवतं. आणि चौथं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर समाजात समानता आली नाही तर भविष्यात अराजक माजेल असा स्पष्ट इशारा देतं. हे चारी मुद्दे थेट व्यवस्थेच्या मुळावर घाव घालत होते. मग ज्या नाटकाला संविधान विरोधी ठरवण्यात आलं त्याचं पुढे काय झालं? त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न यशस्वी झाला की तो अधिकच बुलंद झाला? झालं असं की प्रत्येक आव्हानाला विजयाने उत्तर मिळालं. सेन्सॉर बोर्डाने परवानगी नाकारली, पण देशभरात इतकी चर्चा झाली की त्यांना ती द्यावीच लागली. प्रकाशकांनी नाटक छापायला नकार दिला तेव्हा नागपूरच्या विजय प्रकाशनाने ते धाडस दाखवलं आणि ज्या नाटकावर संविधान विरोधी असल्याचा आरोप झाला होता ना, तेच नाटक आज एक आधुनिक अभिजात साहित्यकृती म्हणून ओळखलं जातं. या विरोधाला न जुमानता त्यांच्या कार्याचा गौरव मात्र होतच राहिला. 2009 मध्ये त्यांना प्रतिष्ठित वा शिरवाडकर पुरस्कार मिळाला. 2019 मध्ये ते अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष झाले आणि 2022 मध्ये त्यांना सर्वोच्च साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या सन्मानांनी त्यांच्या लेखणीवर शिक्कामोर्तब केलं. तर प्रेमानंद गज्वींचा हा संपूर्ण प्रवास आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडतो की सामाजिक बदलामध्ये कलेची भूमिका नेमकी काय असू शकते. कलेतून, साहित्यातून व्यवस्थेला खरंच आव्हान देता येतं का? नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.